नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अगदी चमचमीत, मस्त अशी अळूच्या देठांची भाजी कशी करायची ती बघणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरिता इथं मी जवळपास 7 ते 8 अळूचे देठं घेतली आहे. आता आपल्याला अगदी अशा छोट्या साईजची आणि कोवळे अळूची देठं घ्यायची आहे. आता जो अळूच्या देठाचा समोरचा भाग असतो किंवा काटाचा भाग असतो, तो आपण सुरीच्या साहाय्याने कट करायचा आणि अशा प्रकारे अळूच्या देठांना सोलून घ्यायचं. अळूचा देठ हा पटकन छिलला जातो. त्याचा साल खूप असा पातळ स्वरूपाचा असतो, त्यामुळे छिलायला अजिबात वेळ लागत नाही. तर अशाच प्रकारे इथं सेम पद्धतीने आपण सगळेच देठं छिलून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण देठं छिलून घेतली आहे. आता आपल्याला हे देठं अगदी बारीक स्वरूपामध्ये कट करायचं आहे. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण देठ मी अशा प्रकारे कट करून घेत आहे. अळूचा देठ कट करत असताना हलका आपल्या हाताला खाज सुटते. त्यामुळे थोडासा लिंबू वगैरे किंवा लिंबाचा रस वगैरे हाताला चोळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या हाताची खाज पटकन नाहीशी होते. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण अळूचे देठ कट करून घेतलं आहे. आता इथं आपण अळूचे कट केलेले देठ साईडला ठेवूया आणि पुन्हा आपल्याला या भाजीकरिता अगदी थोडीशी हरभऱ्याची डाळ लागणार आहे. तर मी इथं 1 तासासाठी ती डाळ भिजत घालून ठेवली होती. आता ती डाळ पण आपण साईडला ठेवूया आणि लगेचच भाजीला फोडणीला घेऊया. तर त्याकरिता अगदी 2 ते 3 चमच इतकं आपल्याला तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमच जिरे, अर्धा चमच मोहरी, अगदी अर्धा ते त्याहून कमी थोडासा हिंग, 7 ते 8 लसणाच्या कळ्या ठेचून घ्यायचं. अगदी 2 मिनिटासाठी लसूण परतून घ्यायचं आणि नंतर 5 ते 6 हिरवी मिरची, 2 बारीक कट केलेला कांदा, अगदी हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं मी सर्व जिन्नस टाकल्यानंतर कांदा 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकता कांद्याला हलका सोनेरी रंग चढलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर त्याकरिता अर्धा चमच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच इतकं लाल तिखट टाकलेलं आहे. सोबतच चवीनुसार मीठ टाकूया. सर्व मसाले छान परतून घेऊया. अगदी आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे, जेणेकरून मसाले जळणार नाही. आता इथं सर्व मसाले छान परतून झालेले आहे. नंतर यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला टोमॅटो टाकूया. सोबतच संपूर्ण मिश्रण एकदा पुन्हा ढवळून घेऊया. आता इथं आपल्याला आपण जी चण्याची डाळ भिजत घालून ठेवली होती, ती सुद्धा टाकली आहे. चण्याची डाळ अगदी थोडीशीच आपल्याला टाकायची आहे. जर तुम्ही अर्धा वाटी चण्याची डाळ घेतली असेल, तर ती भिजून पूर्ण वाटी भरतो. त्यामुळे आपल्याला अगदी थोडीशीच चण्याची डाळ भिजत घालायची आहे. आता डाळ आपल्याला या मसाल्यामध्ये जवळपास 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. आता इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. मसाल्यासोबत डाळ छान शिजलेली आहे. एकदा डाळीला किंवा या मसाल्याला छान मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये जे आपण अळूचे देठं कट करून ठेवले होते, ते देठं टाकूया. तर अशा प्रकारे अळूचे देठं टाकल्यानंतर एकदा पुन्हा भाजीला छान हलवून घेऊया आणि आता हा मसाल्यामध्ये हे सर्व साहित्य अगदी 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. अळूचे देठं हलके सॉफ्ट झालेली आहे. एकदा पुन्हा भाजीला छान ढवळून घेऊया. आता इथं आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता आपण सुरुवातीला सर्व मसाल्यामध्ये देठं आणि डाळ शिजवून घेतली. आता या स्टेजवर आपल्याला जवळपास अगदी 1 कप इतका पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर एकदा पुन्हा भाजीला छान ढवळून घेऊया आणि आपल्याला ही भाजी अगदी जवळपास 5 ते 6 मिनिटासाठी शिजवायची आहे. तर अशा प्रकारे 5 ते 6 मिनिटं संपूर्ण भाजी शिजवून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. अळूचे देठं आणि चण्याची डाळ छान शिजलेली आहे. अगदी भाजी इथं आपली जवळपास तयार होतच आलेली आहे. आता इथं हलका पाणी आहे. तरी पण या स्टेजवर आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. अगदी अर्धा वाटी इतके मी शेंगदाणे भाजून घेतलं आणि आपल्याला या शेंगदाण्यांना फक्त असं भरडसर किंवा
हलकं दाणेदार पिसायचा आहे आणि तो शेंगदाण्याचा कूट आपल्याला या भाजीमध्ये घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर एकदा भाजीला पुन्हा छान ढवळून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी आपली मस्त अशी चमचमीत अळूच्या देठांची भाजी तयार आहे. अजिबात हिला वेळ लागत नाही. इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि अगदी झटपट काही मिनिटातच आपली मस्त अशी चटपटीत आणि चमचमीत अळूच्या देठांची भाजी तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. याआधी तुम्ही अळूच्या देठांची भाजी खाल्ली आहे का? हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.